नमस्कार मंडळी, मी सृष्टी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज खूप सुंदर आणि पीसफुल ठिकाणी आली आहे. मी आली आहे बर्ड सँच्युरी कर्नाळा फोर्टला. आता मी जाते आहे आणि हे मुंबईच्या जवळच आहे. मी इथे कशी आले हे मी तुम्हाला सांगते. सकाळी 5:30ची पनवेल ट्रेन पकडली. पनवेल स्टेशनला पोचता पोचता मला 1 तास झाले. पनवेल स्टेशनला उतरून 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर बस स्टँड आहे. स्टेशनपासून दोन्ही ऑप्शन आहे, ऑटो किंवा बस, पण मी बसने जाणार आहे. मी आता पनवेल स्टेशनच्या बस स्टँडला आले आहे. तिकडून पेणची किंवा अलिबागची बस पकडायची. इकडे बसेस एकदम क्लीन आहेत. बसचं तिकीट खूप कमी आहे आणि मुलींचं मुलांपेक्षा जास्त कमी आहे. फक्त 15 ते 20 मिनटात आपण कर्नाळ्याला पोचून जातो. मी खूप एक्सायटेड होती कारण मी फर्स्ट टाईम जाणार होते. मी इथे 7:45पर्यंत पोचले आणि हे समोर आहे ते काउंटर आहे. तिकीट काढल्यानंतर अशी पावती देतात आपल्याला. आता मी एंट्री गेटच्या इथे आहे. गेटमधून एंटर केलं की असं जंगलसारखं फील होतं. उन्हाळ्यातसुद्धा एव्हरीवेअर ग्रीनरी, मोठी मोठी झाडं आणि ती फ्रेश हवा. काय सुंदर आहे हे वातावरण. इथे असंख्य पक्ष्यांची नावं दिलेली आहेत आणि इथे खाण्यासाठी कॅन्टीन पण आहे. नाश्ता करू शकता, जेवण करू शकता आणि वॉशरूम पण आहे तिथे. पहिले स्टार्टिंगला असाच जंगल वॉक आहे. तर इथे 60 रुपीज पर पर्सन फी आहे, एंट्री फी. आणि लहान पोरांची 30 रुपीज फी आहे. आणि जर तुम्ही इथे कॅमेरा किंवा ड्रोन घेऊन येत असाल तर इथे एक्स्ट्रा चार्जेस लागतील. आणि इथे चेकिंग पण केली जाते बॅग्सची. आणि इथे लहान मुलांसाठी छोटंसं पार्क पण आहे. आणि इथे बटरफ्लायसाठी एक वेगळी जागा आहे. तिथून लेफ्ट साईडला ट्रेकचा रस्ता आहे, तिकडून जायचं आहे आपल्याला आता. हे बघा, लेडीज अँड जेंट्ससाठी दोन्हीसाठी वॉशरूम इथे आहेत. आता इथून ट्रेक स्टार्ट झालेला आहे. सकाळचं असं कोवळं ऊन छान दिसतंय आता, मला मस्त वाटतंय, पण नंतर माझी वाट लागणार आहे. हा बघा, हा जो पॉइंट आहे ना, मला तिथपर्यंत पोचायचं आहे. स्टार्टिंगला झाडं आहेत म्हणून एवढं ऊन लागत नाही, सावली सावली आहे. इथे फक्त काही ठिकाणीच पायऱ्या आहेत, बाकीच्या ठिकाणी नुसती दगडं आहेत. गाईज, आता अर्धा ट्रेक झालेला आहे. अर्धा ट्रेकमध्येच मला बघा किती घाम आला आहे. आणि इथे खूप माकडं आहेत. प्लीज तुम्ही तुमची बॅग सांभाळून ठेवा आणि सनस्क्रीन प्लीज लावा, कारण की इथे खूपच, म्हणजे मी उन्हाळ्यात आली आहे, बेकार गरमी. आणि स्टार्टिंगला पूर्ण ग्रीनरी होती आणि आता जसं जसं वर जाते ना, तसं तसं असं सुकलेली झाडं, गवतं वगैरे दिसतात मला.
कसा पाहिजे की आपल्याला रश्शीने जावं लागतं तिकडे. पूर्ण स्लिपरी जागा आहे ती. गाईज मी आता ऑलमोस्ट पोचणार आहे एंड पॉईंटला. हे बघा, हा एंड पॉईंट आहे. खूप गरमी आहे बेकार, हालत बेकार झाली आहे माझी उन्हाळ्यात ट्रेक करून. डेंजरवाली. पूर्ण ओसाडे ही जागा, कोणच नाही आहे इथे. इथून आता जरा पण सावली नाही आहे. हे बघा, इथे देवीचं मंदिर पण आहे छोटंसं. सो फायनली गाईज मी पोचलेली आहे आता एंड पॉईंटच्या इथे. हे बघा रस्ता, इथून मी आली आहे एवढं, आणि आता आपण जाऊया आतमध्ये. हे बघा, हा जो आपल्याला आकार दिसतोय बघा, हा एकदम स्ट्रेट आहे. ह्याला पांडूचा मनोरा असं बोलतात. काहींच्या मते की हा पांडू नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्यामुळे हे नाव प्रसिद्ध झालं आहे ह्या खडकाला. हा जो पांडूचा मनोरा आहे ना, हा नैसर्गिक खांब आहे. म्हणजे हा कोणत्या माणसाने बनवलेला नाही आहे, हा नैसर्गिक झाला आहे. तर ह्याची हाईट साधारण 125 फीट आहे काहीतरी. चला अजून आपण बघूया. हे बघा, ही साधारण एक रूम वाटते मला. हे बघा किती मोठी रूम आहे. हा कर्नाळा फोर्ट आहे ना, हा 13व्या का 12व्या शतकात उभारला गेला होता. म्हणतात की पहिले आपल्या महाराजांकडे होता, त्यानंतर परत मुघलांकडे गेला आणि नंतर परत आपल्या महाराजांनी तो आपला हा किल्ला मिळवला. हे बघा गाईस, इथे मधमाशीचा पोळा आहे, खूप मोठा पोळा आहे. आणि इथे पाण्याच्या टाक्या पण आहेत. पावसाचं पाणी साठवून ठेवायला एक अशी जागा केली आहे, तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा, पाण्याच्या टाक्या आहेत इथे लाईनीमध्ये. खूप. हे बघा, ह्या टाकीच्या पाठीच एक रूम पण आहे. आणि हे टाके जरा खराब केलेत लोकांनी, इथे येऊन घाण केली सगळी. सर्वात मोठं पाण्याचं टाकं आहे, किती सुंदर वाटतंय. हे जरा क्लीन वाटतंय. ह्या किल्ल्याची हाईट साधारण 1140 फीट आहे. आणि हा खास बांधला गेला कारण आपल्या कोकणातील मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी हा किल्ला मिळवला आहे. खूप भारी गोष्ट आहे ही आपल्यासाठी. हा बघा, किती सुंदर दिसतोय हा खांब. हा नॅचरल खांब आहे, किती भारी यार. आणि हा किल्ल्याचा बॅक साईड आहे. मी बॅक साईडच्या इथे एंड होतो किल्ला.
गाईज हे बघा, ह्या खिडक्या आहेत ना, इथून लक्ष ठेवलं जायचं. आधी सैनिक लोक इथून लक्ष ठेवायचे. हे बघा, असे लाईनीत 4-5 खिडक्या आहेत. तर हा होता माझा संपूर्ण कर्नाळाचा व्लॉग. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही इथे नक्की विजिट करा. खूप सुंदर जागा आहे. माझा एक्सपिरियन्स तर खूप मस्त होता. आणि डिटेल्स हवे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर मी आता माझा व्लॉग इथेच एंड करते. आता आपण डायरेक्ट भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला आता मी जाते. बाय.